हवामान खात्याने धोक्याचा इशारा जारी केला असून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो नेहमीच्या वेगापेक्षा तब्बल 4 पट अधिक वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला आहे. अमेरिकन आणि भारतीय हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज हा सामान्य नाहीये, तर तो एका मोठ्या संकटाची चाहूल देणार आहे. कारण गेल्या 12 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अशी हवामान प्रणाली पाहिली नव्हती. भयानक संकट आता आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे. आता क्षणी हवामान खात्याने जो तातडीचा इशारा दिला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये पंढरपूर, सोलापूर भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार झाला होता. तो तर केवळ ट्रेलर होता, कारण आता खरी सुरुवात होत आहे. काहीच तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये 72 तास सतर्कतेचे असणार आहेत. जिल्ह्यांची अधिकृत यादी देखील जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 11 जिल्ह्यांवर या महासंकटाचा थेट प्रभाव पडणार आहे. निसर्ग रौद्ररूप धारण करत आहे. हे संकट फक्त जिल्ह्यांपुरतं मर्यादित नसणार आहे, तर हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ढगफुटीचा जबरदस्त फटका बसणार आहे. पावसाचा रंग देखील बदलला जाईल. आकाश पूर्णपणे काळं होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विजांचा तांडव पाहायला मिळेल. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार सॅटेलाइट रिपोर्टनुसार स्पष्ट झाले की भारतामध्ये केवळ पाऊस येतोय असं नाही, तर एक महाकाय चक्रीवादळ झेपावत आहे. मुंबईच्या दिशेकडून हे वारे थेट राज्याच्या मध्यवर्ती भागाकडे सरकू लागले आहेत. वाऱ्यांची दिशा ही अत्यंत भयानक आहे आणि हे वारे एका वादळाप्रमाणे एका जिल्ह्याकडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. हे वारे ज्या मार्गाने प्रवेश करत आहेत त्या पट्ट्यांमध्ये येणाऱ्या काहीच तासांमध्ये परिस्थिती पूर्णपणे पालटून जाईल. हे वारे थेट कोकण किनारपट्टीवरून सह्याद्रीच्या रांगा ओलांडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे. याचाच अर्थ असा आहे की काहीच तासांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचा तांडव होणार आहे. चक्रीवादळाची प्रणाली इतकी तीव्र आहे की ज्या दिशेने हे वारे वाहतील तिथे ढगफुटीची शक्यता निर्माण होईल. मग कोणत्या दिशेने हे प्रवेश करणार आहेत आणि आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका वाढणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. डोंगराळ भागामधून परिस्थिती आणखी भयानक होऊ शकते, कारण मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या वातावरणामध्ये अचानक बदल झाला आहे आणि हे वारे थेट सह्याद्रीच्या घाटमाथ्याकडे सरकत आहेत. हे वारे जेव्हा अरबी समुद्राकडून येतात तेव्हा ते कोकण किनारपट्टीला धडकतात आणि कोकणाच्या डोंगराळ भागातून हे वारे सह्याद्री ओलांडतात तेव्हा त्यांचा वेग हा दुप्पट होतो. हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने झेपावले जात आहे. एक चक्रीवादळासारखी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे जी आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना विळखा घालणार आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये ताशी 80 ते 100 किमी वेगाने वारे धडकतील. हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रावरती एक महासंकट घोंगावते. मुंबईच्या दिशेकडून पावसाचे वारे एखाद्या चक्रीवादळासारखे झेपावले जात आहेत, त्यामुळे नैसर्गिक संकट निर्माण होईल. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या 2 हवामान प्रणालीचा संगम होत आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांकडे वेगाने सरकत असल्यामुळेच ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, निसर्ग आपले रौद्र रूप धारण करत आहे, त्यामुळे सतर्कता बाळगा. विजा कडकडताना झाडाखाली अजिबात थांबू नका. हे संकट फक्त पावसापुरते मर्यादित नाही. पूर, दरडी कोसळणे, वादळी वारे, विजांचा तांडव आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हे वारे झेपावले जातील, त्यामुळेच पाऊस जोरदार बरसेल. मित्रांनो, सर्वात आधी तर सुपरसेल इफेक्टची शक्यता वर्तवली जात आहे आणि सुपरसेल हा ढगांचा असा प्रकार आहे जो स्वतःभोवती एका चक्रासारखा फिरतो. हा आकाशात फिरणारा ढगांचा एक प्रचंड मोठा चक्रीवादळाचा मारा करतो. पण गेल्या 24 तासांत अरबी समुद्राकडून आलेली प्रचंड बाष्पयुक्त हवा आणि जमिनीवर असलेला तीव्र उकाडा एकत्र आल्यामुळे हवेचा दाब अचानक घसरला. ढगांची उंची ही जमिनीपासून थेट 15 किलोमीटरवर गेली आहे. जेव्हा ढग एवढ्या उंचीवर जातात तेव्हा विज्ञानाच्या भाषेत त्याला गॉडजिला इफेक्ट म्हणतात. कारण हे ढग संपूर्ण आकाशात पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे तयार होणार आहेत. त्यामुळे मान्सूनचे वारे हे नैऋत्य दिशेकडून अरबी समुद्राकडून सरळ रेषेत महाराष्ट्रात प्रवेश करणार आहेत. गेल्या 24 तासांत उत्तर भारतात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील अँटी सायक्लोन चक्रीवादळाद्वारे मान्सूनच्या वाऱ्याने आपली दिशा बदलली. हे वारे आता सरळ जाण्याऐवजी सह्याद्रीच्या पर्वतरांगांना घासत दक्षिण पूर्व दिशेने उत्तर पश्चिम दिशेने अत्यंत वेगाने वळले. जेव्हा हे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या उंच टेकड्यांवर आदळणार आहेत तेव्हा सह्याद्री ओलांडताना हवेचा दाब प्रचंड प्रमाणात घसरला जाईल आणि या भौगोलिक रचनेमुळे आकाशात सुपरसेल थंडरस्टॉर्म निर्माण होईल. हे सुपरसेल थंडरस्टॉर्म ढग स्वतःभोवती एका चक्रासारखे फिरत थेट 15 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे पुढील 4 ते 5 तासांसाठी गॉडजिला क्लाउड महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल.
हे 12 जिल्ह्यांकडे वेगाने येतील आणि त्यामुळे मध्यरात्री 1 ते 4 या दरम्यान जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस तसेच विजांचा कडकडाटीचा इशारा देण्यात आला. तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आल्या. सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्यासाठी सांगण्यात आले आहे, कारण आज मध्यरात्री जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे. आज रात्री जेव्हा विजा कडकडायला सुरुवात होईल तेव्हा घरातील टीव्ही, फ्रीज अशा वस्तूंपासून लांब राहा. तसेच खिडकीजवळ उभे राहू नका. दुसरी सूचना देण्यात आली आहे की तुमच्या गाड्यात शेड खाली बांधा, सुरक्षित ठिकाणी ठेवा. शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधा, कारण झाडावर वीज पडण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे झाडाखाली बांधू नका. तसेच तिसरी सूचना देण्यात आली आहे की रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत कोणत्याही घाटांमध्ये प्रवास करू नका. वादी वाऱ्याचा धोका आहे, तसेच दरडी कोसळण्याचा धोका देखील उद्भवू शकतो, त्यामुळे सतर्क राहा. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या 3 तुकड्यांमध्ये विभाजन देखील करण्यात आलं आहे, कारण शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्रातून सुटलेल्या मान्सूनच्या वाऱ्याने अचानक आपली दिशा 180 अंशात बदलली. या भौगोलिक बदलामुळे आकाशामध्ये ज्या 2 प्रणाली सक्रिय झाल्या आहेत त्या ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने महाराष्ट्राकडे झेपावल्या जात आहेत. गोडजिला, क्लाउड इफेक्ट आणि सुपरसेल थंडर असे 2 प्रवाह मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये येत असल्यामुळे हवामान खात्याने 2 शक्तीच्या चक्राकार वाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना अडकवले आहे. या 2 शक्तीच्या चक्राकार वाऱ्यामध्ये 12 जिल्ह्यांची दिशा बदलली आहे आणि हे वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना घासत दक्षिण पूर्व दिशेकडून उत्तर पश्चिम दिशेकडे वळले. जेव्हा कोट्यावधी टन बाष्प घेऊन जाणारे हे वारे सह्याद्रीच्या टेकड्यांवर आदळणार आहेत तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील सतर्क राहावं लागेल, कारण विजांचा कडकडाट जोरदार आहे. ढगफुटी सदृश पाऊस देखील बरसेल आणि त्यामुळे शेतामध्ये पाणी साचू शकतं. भौगोलिक रचना जर पाहायला गेली तर पठारावरील भागामध्ये देखील हवामान खात्याने इशारा दिला आहे. जिल्ह्यांच्या रिपोर्टमध्ये सर्वात आधी तर कोकण आणि मुंबईमध्ये इशारा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यांमध्ये आज मान्सून प्रचंड प्रमाणात आक्रमक होईल. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना आज विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत. सोसाट्याचा वारा देखील सुटणार आहे. मुंबईच्या सखल भागामध्ये आज रात्री